हाय फ्रेंड्स, प्रांजल आणि मयुरी वर्ल्डमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला प्रॉन्स म्हणजे कोळंबी याची भाजी कशी करायची ते दाखवणार आहे। आता चुलीवरतीच ती करणार आहे कोळंबीची भाजी। चुलीवर आपण कढई ठेवली आहे। कढईमध्ये 2 चमचे तेल टाकले आणि फोडणीला लसूण टाकलेली आहे। लसूण थोडीशी ब्राऊन झाली की त्याच्यामध्ये मी 2 मोठे कांदे घेतले चिरून, ते टाकले आहे। आणि कांदा टाकल्यानंतर तो थोडासा ब्राऊन कलर आल्यानंतर शिजला की त्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकणार आहोत। कांदा बघा आपला आता हा लालसर झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकणार आहोत आणि टोमॅटो पण मऊसर शिजला। कांदा टोमॅटो शिजल्यानंतर आपण याच्यामध्ये लाल तिखट, हळद, मीठ, मसाला हे सगळं टाकणार आहोत। आता आपला कांदा टोमॅटो हे शिजू देत चांगला। आता आपला हा कांदा टोमॅटो छान शिजला की त्याच्यामध्ये आपण हे प्रॉन्स आहे, जे कोळंबी आपण स्वच्छ धुवून साफ करून घेतलेली आहे, ती टाकून घ्यायची। कांदा टोमॅटो मध्येच कोळंबी टाकायची, अगोदर टाकायची, त्याच्यामुळे ती टेस्ट खूप सुंदर लागते। आता ही आपण चांगलं शिजवून घेऊया आणि त्याच्यामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे हळद मी टाकून घेते त्याच्यामध्ये। आणि त्याच्यानंतर लाल तिखट म्हणजे तुमच्याकडे जे लाल तिखट असेल ते तुम्ही वापरू शकता। माझ्याकडे मालवणी मसाला आहे आमचा घरगुती तयार केलेला, तो मालवणी मसाला मी ह्याच्यामध्ये 2 चमचे टाकलेले आहे मोठे। थोडंसं आम्हाला तिखटच आवडतं त्याच्यामुळे, आणि चवीप्रमाणे मीठ। खूप सुंदर होते ही अशी कोळंबीची भाजी। हे सगळं मसाले टाकल्यानंतर एकजीव करून घेते, त्यांना सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते आणि त्याला शिजत ठेवते त्याच्यावरती ताटली ठेवून। सुंदर बघा उकळी आलेली आहे, सुंदर हे आपले प्रॉन्सची भाजी तयार झालेली आहे। बघू शकता तुम्ही, याला जास्त वेळ लागत नाही। ही तुम्ही छान भाताबरोबर खाऊ शकता, भाकरीबरोबर खाऊ शकता, चपातीबरोबर खाऊ शकता आणि खूप टेस्टी लागते ही प्रॉन्सची अशा प्रकारची भाजी। तुम्ही नक्की करून बघा। बघा किती सुंदर दिसते ही भाजी। आणि शेवटी त्याच्यामध्ये मी कोळंबी शिजल्यानंतर जे कोकम असतात, आमसूल बोलतात त्याला आमच्याकडे, तुमच्याकडे काय बोलतात ते नक्की सांगा मला कमेंटमध्ये। ते आमसूल आणि ते कोकम मी हे ह्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे थोडासा आंबटपणा येण्यासाठी, कारण गावी खेडेगावात राहतो त्याच्यामुळे आपल्याला तिथे लिंबू अवेलेबल नव्हता, त्याच्यामुळे आम्ही हे कोकमच वापरतो आम्ही गावी आंबट काही करायचं असेल तर। आणि अशा प्रकारे ही आपली भाजी सुंदर तयार झालेली आहे। मी बघून घेतलं ती प्रॉन्स शिजले आहेत की नाही, आणि आपले हे प्रॉन्स शिजले आहेत।